मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आंघोळ झाली, संडे आहे आज. माझं आवरलं, पूजापाठ वगैरे झाली आपली. आणि आता चहाची वेळ आहे. आता आपल्याला चहा येणार आहे. आज आपल्याला चहा ऐकता येणार आहे. तर आपल्याला बाकीचे पण कामं आवरायचे. वेणी वगैरे घालायची अजून आपल्याला. पहा इकडे आज मला 8 दिवस होतील आणि किती उजळली बघा आपली स्किन, त्वचा किती उजळली. तरी मी अजून माझ्या मेन रंगावर अजून आलेली नाहीये. अजून राहिले ना अजून 4-8 दिवस की एकदम पांढरी शुभ्र होते इथे असल्यावर. तिकडे असली की जरासा रंगात फरक पडतो. कारण असं आहे, तिकडे घराच्या बाहेर जरी तुम्ही नाही निघालात ना, तुम्ही फुल एसी मध्ये राहा, घराच्या बाहेर नका निघू. तुम्हाला फक्त हवा जरी लागली ना तरी तुमचा रंग होईल. कारण का ते मोकळं हवामान आहे असं एकदम सगळं मिळतं. आणि इथे कसं दमट हवामान आहे इथे. आज बघू कुठे जायचंय कुठे नाही. बाहेर जर गेले तर काय माहिती जाणं होतं का नाही आज बाहेर. आणि हे पण लाव जरासं लाव, रखरख करते थोडंफार, पण ते मॉइश्चरायझर काय अजिबात काही लावत नाही. काहीच लावत नाही. इकडे साबणाने तोंड धुवायचं आंघोळ करताना, बस काय नाही. आणि तिथं सगळं तिकडे पण मी काही लावत नाहीये. पण कधी कुठे जायचं असलं ते लावायचं. कारण कधी असं एकदम ड्राय झालेली असते ना चेहरा, ड्राय. आता असे कुंकू आहेत की हे दिवसभर निघतच नाही बोटाचं, कुंकाचा रंग असल्यामुळे. होतंय की झाला का चहा? ठेवला ताई? 10 वाजले मित्रांनो सकाळचे. आपण काय कोणाला व्हिडिओमध्ये घेत नाहीयेत. आणि हे बघा, आपण आपल्याला घ्यायचंच नाही म्हणून आपण अर्धाच व्हिडिओ काढतो. मी आणि माझा प्रिय आणि फेवरेट ब्रुनो. बस मित्रांनो, आपण आणि आपला ब्रुनो. मित्रांनो हे फार छान वाजतंय. जर हवा आली की खूप छान हवा आली की इतकं छान वाजतंय ना. हे बघा, ह्याला जागा नाही ते इथे अडकवलंय. हे खालचं हवेने असं राधे मित्रांनो, राधे 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 राधे. घेतले हे चटणी आलू कटली. आलू कटली. अरे वा 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 छान आहे. आणि हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? काय वाटतं तुम्हाला? काय आमच्याकडे ह्याला दाल तडकी का दाल फ्राय? दाल तडका. आमच्याकडे वरणच म्हणतात ताई. दाल फ्राय. 2 वाजलेले आहेत. उद्या आपण ह्या टायमाला आपल्या घरी जेवायला बसू. ह्या टायमाला प्रवास करून कंटाळलेला असणार आहे मी. कडकडीत ऊन तिकडे. आता ऊन कडकडीत. आता उन्हाचा सामना करावा लागणार आहे. कारण का आता थोडी थंडी जराशी कमी होते. जराशी आहे थोडीफार, पण एवढी नाही थंडी. पण ज्वारी असते ना, ज्वारी ती पकण्याचं ऊन असतं. हे ऊन फार भयानक असतं. आणि ह्याच्या आधीचं एक ऊन असतं नवरात्रीमध्ये, जेव्हा पेरणी असते ना ज्वारीची. आमच्या इकडे घाटाच्या त्या साईडला पेरणी असते. पेरणीसाठी ते ऊन असतं ना, ते जमिनीतनं अंकुर फुटत असतात, बियातनं अंकुर फुटतं. ते ऊन एक भयानक असतं. आणि घाटाच्या ह्या साईडला साळीमधला भात तो असा पकतो, ते भयानक ऊन असतं. आणि आता ज्वारीचे दाणे पकतात ते आताचं ऊन पण फार असतं. म्हणजे आता तुम्हाला असं सांगू का, आता 8-10 दिवसांनी ज्वारी काढायला सुरुवात होणार आहे आमच्याकडे. आणि काय आमच्या घराच्या समोरची आता येणारच आहे काढायला. ज्याला पाणी नाही ना ती आली काढायला. पण ज्वारी काढताना सकाळी थंडी असते नुसती, उठवत नाहीये. आणि संध्याकाळी दिवसभर ऊन असतं. आणि शेतात जातात ना ज्वारी काढायला,
ज्वारी काढली ते हात असे बोटं उडत नाहीत, ज्वारी काढून काढून हात असे दुखतात। मग घरी आलं ना की असं गरम पाणी करतात आणि त्या गरम पाण्यामध्ये थोडं हात बुडवून ठेवायचं, मग थंड छान वाटतं गरम, मग हात असा हळूहळू मोडतो, खूप छान असतं। पण ज्वारी काढायचं म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो, मला असं थोडंसं कधी एक दोन असं मी आळाशे बिळाशे काढू लागते, असं ज्याचं काम त्यालाच जमतं। पण ठीक आहे, आपल्याला पण काढून घ्यावं लागेल कसं तरी। काय आपण आपल्याकडे ह्या वर्षी काही ज्वारी काढायचं टेन्शन नाही आहे आपल्याला, तशी सोय केलेली आहे, आधीच सांगून ठेवलेलं आहे आपण। आता 2 वाजले, जेवणाची वेळ झालेली आहे, आता आपण जेवण करूया। आज जेवायला तिने काय सांगितलं का? आलू चकली, काय का ते कटली आलू कटली, ही एक आम्हाला डिशेस असतात आमच्या। शनिवार रविवार आपण हातच लावायचं नाही स्वयंपाकाला। काल काय खाल्लं ते इमली चावल, पण इमली चावलने मला एवढं काय विशेष वाटलं नाही बरं का। मी म्हटलं संध्याकाळी पण असंच काय कोणतं तरी चावल खावा लागतो का, म्हणून मी आधी माझ्यासाठी 3 भाकरी केल्या मी बाजरीच्या, मस्त पातळ पातळ छोट्या छोट्या, ज्याला खायच्यात ते खातील म्हटलं। आणि चटणी केली मी, अफलातून चटणी केली। आणि मग यांनी काय केलं, वरण भात केलेला आणि सोयाबीनची भाजी केली आणि आता आलू कटली वरण भात। आता चपाती कोणी आमच्यात खाणार नाही संध्याकाळी, पण उद्या डब्याला डायरेक्ट। चला जेवायला, मला पण भूक लागलेली आहे जरा। मित्रांनो आपली दिवाबत्ती झाली, आता संध्याकाळची फ्रेश झाली मी, एकदा आंघोळ वगैरे झालेली आहे आपली। गुड इव्हिनिंग गाईज। मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय, त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद। स्किप न करता व्हिडिओ पहा। जर पहिल्यांदा माझा चॅनल पाहताय, आले बघते सोनल असं वाटलं मला, सॉरी। जर पहिल्यांदा माझा चॅनल पाहताय तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला सांगा। तुम्ही मित्रांनो कॉल करून मला सांगतात माझ्या मैत्रिणी, पण त्यांना कॉल करता येतो पण कमेंट करता येत नाही, असू शकतं, असं मी मान्य करते। आणि हो होतं, काय हरकत नाही, कॉल करता हे पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण का मी तुमच्या लक्षात आहे। मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची। बाय मित्रांनो।